नमस्कार मित्रांनो, माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती तुमचं सर्वांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे। बघा, ग्रामीण जीवनोन्नती भरती, बघा ही भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची जाहिरात आली असून आपण पाहणार आहेत व्हिडिओमध्ये अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, पगार किती असणार आहे आणि अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ग्रामीण जीवनोन्नती भरती महाराष्ट्र सरकारची नोकरी आहे। रिक्त पदे बघा 394 पदे आहेत आणि त्वरित अर्ज करा आणि या संधीचं सोनं करा। बघा आपण GR पाहूया। बघा हा GR आहे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान। राज्य संसाधन व्यक्तींचे राज्य संसाधन व्यक्तींची स्टेट रिसोर्स पर्सन्स SRPS निवड सूची तयार करण्यासाठी जाहिरात। राज्य दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केलेली आहे। या अभियानांतर्गत विविध स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करण्यासाठी राज्य संसाधन व्यक्तींचे स्टेट रिसोर्स पर्सन्स SRPS निवड सूची तयार करण्यात येणार आहे असून त्यांच्या अभियानाच्या गरजेनुसार प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येत आहे। यासाठी इच्छुक पात्र व्यक्तीकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। बघा त्यामध्ये बघा सामाजिक समावेशन संस्थेची बांधणी यासाठी 10 जागा आहेत, लिंग भाव याच्यासाठी 10 जागा आहेत, क्षमता बांधणीसाठी 10 जागा आहेत, आर्थिक समावेशनासाठी 10 जागा आहेत, डिजिटल आर्थिक साक्षरतासाठी 4 जागा आहेत, मध्ये विपणनमध्ये 15 जागा आहेत, उपजीविकामध्ये 10 जागा आहेत, उपजीविकामध्ये 5 जागा आहेत, उपजीविका शाश्वत शेतीसाठी 5 जागा आहेत, उपजीविका पशुवर्धनसाठी 5 जागा आहेत, बिगर शेतीमध्ये उपजीविका बिगर शेतीमध्ये 10 जागा आहेत। त्याच पद्धतीने वन उपजन उत्पादकसाठी 5 जागा आहेत, मूल्य आधारित साखळी याच्यासाठी 10 जागा आहेत, कृती संगमसाठी 5 जागा आहेत आणि संनियंत्रण मूल्यमापनसाठी 5 जागा आहेत, मनुष्यबळ संसाधन व्यवस्थापनसाठी 5 जागा आहेत, लेखा वित्त व्यवस्थापनसाठी 5 जागा आहेत, आदर्श प्रभा संघ याच्यासाठी बघा 245 जागा आहेत, ज्ञान व्यवस्थापन व संवाद याच्यासाठी 5 जागा आहेत, शेतकरी उत्पादन कंपनी उत्पादक गट ग्राम संघ प्रभा संघ यांचे व्यवस्थापन आणि विकास आराखड्यासाठी 5 जागा आहेत, समुदायस्तरीय संस्था शेतकरी उत्पादन कंपनी व्यवस्थापन याच्यासाठी 10 जागा आहेत। अशा प्रकारची ही भरती आहे आणि त्याच पद्धतीने वरील प्रमाणे राज्य संसाधन व्यक्तीची निवड करण्यासाठी पात्रता निकष, वयोमर्यादा, कामाचे स्वरूप व ऑनलाईन अर्ज आणि इतर तपशिलीसाठी कृपया या वेबसाईटवरती संकेतस्थळावर भेट द्यायची आहे। आपण यामध्ये सांगितलेलं आहे, पुढे सुद्धा वयोमर्यादा काय, कामाचे स्वरूप काय, हे संपूर्ण माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि तरी इच्छुक पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रासह 30 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात। कोणतीही सूचना न देता राज्य संसाधन व्यक्तींची निवड सूची तयार करण्याची प्रक्रिया रद्द करणे, अटी शर्तीमध्ये बदल करण्याचे व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राखीव ठेवण्यात आलेले आहेत। बघा कुणी ह्या अटी शर्ती लागू किंवा बंद, नवीन अटी शर्ती लागू करायचं किंवा ही सूची किंवा ही प्रशिक्षण बंद करायचं, हे सर्व कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले। त्याच पद्धतीने आपण थोडक्यात माहिती निकष, वयोमर्यादा, पात्रता याबद्दल मी थोडक्यात आपण माहिती पाहूया। चला तर मग बघा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2024 पदाचे नाव काय, संसाधन व्यक्तीचे SRPF वर्गीकरण, म्हणजे तुम्हाला मी पदाचे नाव आणि जागा व्हॅकन्सी डिटेल्स तुम्हाला माहिती दिलेली आहे डिवायडेशननुसार, म्हणजे जागा किती डिवायडेड केलेले आहे त्यानुसार मी माहिती सांगितली आहे। टोटल 394 जागासाठी ही भरती निघालेली आहे, 394 जागासाठी। आणि शैक्षणिक पात्रता काय आहे याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते तुम्हाला शैक्षणिक पात्रतेबद्दल। चला, एनी ग्रॅज्युएशन म्हणजे कुठल्याही ग्रॅज्युएशन म्हणजे कुठलीही पदवी तुमची कंप्लीट असेल कुठल्याही विषयामध्ये तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्याच पद्धतीने MSW और MBA और पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री और डिप्लोमा 2 years इन डेव्हलपमेंट स्टडीज, बघा तुम्ही यामधले कुठलं पण एज्युकेशन घेतलं असेल तर तुम्ही इथे अप्लाई करू शकता। एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट और जेंडर स्टडीज इक्विव्हॅलेंट रूरल डेव्हलपमेंट और रूरल मॅनेजमेंट ऑफ
MA सोशियोलॉजी याच्यामध्ये तुम्ही जर एज्युकेशन घेतलं असेल तर इथे नक्की अप्लाय करा। त्याच पद्धतीने आपण पाहूया। बघा, नॉलेज ऑफ मराठी आणि MS ऑफिसचं तुमच्याकडे नॉलेज असणं इसेन्शियल आहे, गरजेचं आहे। मराठी तुम्हाला येणं गरजेचं आहे, मराठी लँग्वेज, आणि MS ऑफिसचं सुद्धा तुम्हाला थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे। 1 ऑगस्ट 2000 रोजी 60 वर्ष तुमचं वय असणे गरजेचं आहे, म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त नसावे, म्हणजे चांगली वयोमर्यादा आहे 60 वर्षापर्यंत, म्हणजे तुम्ही 60 वर्षाच्या मध्ये संपूर्ण विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात। त्याच पद्धतीने वेतन श्रेणी किती आहे, ॲज पर रूल, म्हणजे ॲज पर रूल्सनुसार तुम्हाला इथे वेतन श्रेणी भेटणार आहे। ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा, ऑनलाईन अर्ज करायचा आहे। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर इथं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरीचे ठिकाण आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, तर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे, याच्यावरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता, नोटिफिकेशन पाहू शकता। आणि हीच नोटिफिकेशन संपूर्ण माहिती वाचायची असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जा, भेट द्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF ची लिंक, अप्लाय ऑनलाईन याची लिंक आणि तुम्हाला अधिकृत वेबसाईट याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते। तेथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती सविस्तर चेक करून वाचू शकता। चला मग पुढची माहिती सांगते मी तुम्हाला। पहा अर्ज कशा पद्धतीने अप्लाय करायचं, हाऊ टू अप्लाय। वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल। बघा, अर्जामध्ये तुम्ही माहिती जर अपूर्ण ठरवला असाल, म्हणजे घातले असेल, तर तुम्हाला अर्ज म्हणजे इथे अपात्र ठरवण्यात येईल। अर्जासह आवश्यक कागदपत्रे ईमेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे। बघा, तुम्हाला अर्जासह आवश्यक कागदपत्रे ईमेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे। अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवणे गरजेचे आहे। बघा, इथे अर्ज ॲड्रेस ऑफलाईन नाही आहे, ऑनलाईन आहे, त्यामुळे इथे ॲड्रेस पत्त्यावर पाठवायची काही गरज नाही आहे। आणि अर्ज करण्याची शेवट 30 सप्टेंबर आहे, 30 सप्टेंबर 2024। आणि अशा प्रकारची माहिती होती संपूर्ण। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा। आणि अशाच प्रकारची नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।